जिल्हा विज्ञान मेळ्याच्या उपाध्यक्षा, सदस्य, सर्व शिक्षक आणि पाचेकर सरांचे नातेवाईक, त्यांची आई सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित आहे, हे पाहून आनंद झाला. बऱ्याच जणांची भाषणं ऐकली, त्यांनी त्यांना 18 वर्ष जवळून पाहिलं. अरे पण हा हिरा शोधला कोणी, हे कुणाच्याच लक्षात आलं नसेल. तो शोधणारा मी आहे आणि त्याचा आनंद मला आहे. म्हणजे आज हे सगळं ऐकून त्याचा आनंद जरूर मला आहे. 2008 कॉमर्सला ऍडमिशन एवढ्या झाल्या, 3 तुकड्या झाल्या कॉमर्स. म्हणजे 2 विना अनुदानित तुकड्या पालवाव्या लागतील आणि एक आपली अनुदानित. आता शिक्षक पाहिजे, उद्या वर्ग उघडणार, शाळा चालू होणार. अध्यक्षांजवळ मी विषय काढला आणि म्हटलं आता काय करणार. 2 तुकड्या आपल्याला चालवायच्या आहेत. 2 तुकड्यांना 3 शिक्षक सुद्धा पुरत नाही. तर म्हटलं, ते म्हणाले आहे का तुमच्या डोळ्यासमोर, तुमचं आहे माझ्या, मी बघतो, करू का प्रयत्न. अमुक विद्यार्थी आहेत, त्याला विचारू काय. ते म्हणजे ठीक आहे. लगेच मी ती संधी उचलली, घरी गेलोय. पाचेकरांच्या घरी गेलो आणि त्यांना म्हटलं असं आहे. त्यांनी ठीक आहे म्हणाले. आज त्यांचे विद्यार्थी म्हणतात अकाउंटन्सीचा बादशाह, कोणी म्हणते त्यांनी मुलांच्या जीवनातले प्रॉब्लेम सोडवले. 58 वर्षी रिटायर होऊन आज ते तरुण दिसत आहेत. अरे पण त्यांना आणलं मी, हे तुम्हाला विसरून चालणार नाही. तो योगायोग असा होता, त्यांनी ते कबूल केलं आणि त्याच्यानंतर त्यांचा प्रवास खरा सुरू झाला. कारण ते तेव्हा फक्त एमकॉम होते, क्लासेस घेत होते. मग हळूहळू त्या बघली पंचायतीला ऍडमिशन घेतली त्यांनी, बीएड झालं त्यांचं आणि त्यांचा प्रवास असा सुरू झाला. आज त्यांच्यासारखे भाग्यवान तेच आहेत. मुलगा एवढा हुशार आहे रायगड जिल्ह्यामध्ये, मेरिट लिस्ट मध्ये होता. आज एमटेक करतोय. मुलगी सुद्धा हुशार आहे. आणि याशिवाय सुद्धा त्यांनी त्यांच्या समाजाची जी पिढी आहे त्यामध्ये त्यांचे योगदान आहे. आणि ते तरुण असण्याचं कारण त्यांच्या सहकार्याने सांगितलं की ते सतत बिझी असतात, त्यांना टेन्शन नसतं. पाचेकर मॅडम सुद्धा बोलल्या की त्यांचा दादा कसा आहे. त्या दादाची ओळख त्यांनी सांगितली. मी त्यांच्यापेक्षा जवळून त्यांना उभी ओळखतो. त्यांचा स्वभाव असं वाटतं कडक आहे, आता कोणीतरी नाळाची उपमा दिली, पण तो त्यांचा स्वभाव आहे तो अतिशय चांगला आहे माझ्या दृष्टीने. कारण ते सरळ मार्गी आहेत. शब्द वेळ आली तर कडक वापरतात, पण त्याच्यातून समोरच्याचा पण फायदा होतो. आज आपण पाहतो विद्यार्थ्यांवरती त्यांचं लक्ष जरूर असतं. मुख्याध्यापकापेक्षा जास्त लक्ष ते ठेवतात असं दिसतंय. तर कोणाच्या तरी भाषणात आलं, हे काम कुणाचं आहे, मुख्याध्यापकाचं आहे, त्यांनी राऊंड मारायला पाहिजे. कोण विद्यार्थी वर्ग बंद करून, म्हणजे शिक्षक वर्गात शिकवतात पण ते विद्यार्थी बाहेर फिरत असतात, ग्राउंडवर असतात, समुद्र असतात, त्याच्याकडे
पालशेतकर सर अजून सुद्धा लक्ष देत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. किंवा असे शिक्षक आवश्यक असतात, अशी माणसं समाजासाठी आवश्यक असतात, त्यांच्या भावी आयुष्यासाठी. आता त्यांचं आणखी काय प्लॅनिंग आहे मला सांगितलं त्यांनी घरी आल्यावर. तर त्यांच्या भावी आयुष्यासाठी आणि दीर्घायुष्य लावून आणि सुखा समाधानाचं लावून. मे गॉड ब्लेस his family, his son, his daughter and all of them.